नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वोदय कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, ट्रायकोडर्मा हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलेच आहे। ट्रायकोडर्मा म्हणजे नेमकं काय? ट्रायकोडर्माचा वापर कशासाठी करायचा? ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर तो आपल्या जमिनीमध्ये कोणते कार्य करतो, ह्या गोष्टीविषयी आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे। ट्रायकोडर्मा ही एक बुरशी आहे, तिला आपण जैविक बुरशीनाशक म्हणून तिचा आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाचे उत्पादन घेत असताना वापर करू शकतो। ट्रायकोडर्मा ही बुरशी आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। आपल्या पिकावर येणारे जे काही मर, मुळकुजव्या, कॉलर रॉट यासारखे वेगवेगळे बुरशीजन्य रोग यांचे नियंत्रण करण्यासाठी आपण या ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करू शकतो। ट्रायकोडर्मा बुरशी हे फ्युजेरियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थेरा, फिथियम, त्याबरोबरच अशा वेगवेगळ्या ज्या काही कारणीभूत ज्या आपल्या पिकाला नुकसानकारक बुरशी आहेत, त्या बुरशींचा नियंत्रण करण्यासाठी आपण या ट्रायकोडर्मा बुरशीचा बुरशीनाशक म्हणून वापर करतो। ट्रायकोडर्मा ही बुरशी आपल्या पिकावर वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते। त्याबरोबरच आपल्या शेतामध्ये जे काही आपल्या पिकाला आवश्यक प्रतिजैविके असतात, ते प्रतिजैविके सोडण्याचे कार्य करते। ट्रायकोडर्मा बुरशी ही ज्या हानिकारक बुरशी आहे, त्या बुरशींच्या धाग्यांना विळखा घालते आणि त्यांच्या धाग्यातील पोषक द्रव्य शोषून घेते। त्यामुळे त्या बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्व याची कमतरता भासते आणि त्या हानिकारक बुरशींची वाढ त्या ठिकाणी खुंटते आणि आपल्या पिकावर जो काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार असतो तो कमी होण्यास मदत होते। त्याबरोबरच ही जी ट्रायकोडर्मा बुरशी आहे, हे ग्लायटॉक्झिन व व्हिरिडिन या नावाची प्रतिजैविके आपल्या शेतामध्ये तयार करते। त्यामुळे आपल्या रोगकारक बुरशींना हे प्रतिजैविके मारक ठरतात। त्यामुळे त्या ठिकाणी या ज्या काही हानिकारक बुरशी आहेत त्यांचं नियंत्रण करण्यास त्या ठिकाणी मदत होते। त्याबरोबरच आपण जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थ वापरतो, ते सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी या ट्रायकोडर्मा बुरशीचा मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो। त्याच्यानंतर आहे ते ट्रायकोडर्मा आपण वापरायचा कसा? ट्रायकोडर्मा हा आपण आपल्या पिकाचे उत्पादन घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो। त्यामध्ये आपण बियाण्याला बीज प्रक्रिया करून किंवा काही पिकांची रोपं लागवड करत असेल तर ते रोपांची मुळे ट्रायकोडर्माच्या पाण्यामध्ये किंवा द्रावणामध्ये बुडवून आपण त्या ठिकाणी त्याची लागवड करू शकतो। त्याच्याबरोबरच आपण मातीवर प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्याचा ट्रायकोडर्माचा वापर करू शकतो। त्याबरोबरच आपण जे काही सेंद्रिय खतं, त्यामध्ये नॅडेप असेल, कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल, ह्या खतांचा वापर करतो। त्या खतामध्ये आपण ट्रायकोडर्मा बुरशी मिसळून त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो। त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला या प्रमाणामध्ये ट्रायकोडर्माच्या बुरशीचा वापर करून त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकतो। फक्त बीज प्रक्रिया करत असताना एक काळजी घ्यायची की आपण बियाण्यावर रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतरच आपण या ट्रायकोडर्मा जैविक बुरशीचा वापर करू शकतो। त्याबरोबर ज्या दिवशी आपण पेरणी करणार आहोत, त्याच दिवशी पेरणीपूर्वी 2 तास अगोदर या ट्रायकोडर्मा बुरशीचा बीज प्रक्रिया करून त्या ठिकाणी सावलीमध्ये सुकवून त्या बियाण्याची पेरणी करावी। त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा बुरशी वापरल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात? एक तर ट्रायकोडर्मा बुरशी वापरल्यामुळे आपल्या पिकावर जे काही वेगवेगळे बुरशीजन्य रोग येणार आहेत त्यांचं तर नियंत्रण होतेच। त्याबरोबरच आपण जर बीज प्रक्रिया केली तर त्या ठिकाणी बियाण्याच्या उगवणशक्तीमध्ये सुधारणा होते आणि उगवणशक्ती वाढण्यासाठी मदत होते। त्याबरोबरच रोगकारक बुरशींचा नायनाट होतो। पिकाचे पूर्ण वाढीच्या कालावधीमध्ये आपण बुरशीपासून संरक्षण करू शकतो। त्याबरोबरच आपण जे काही सेंद्रिय खतं वापरतो, त्या सेंद्रिय खतांचे किंवा सेंद्रिय पदार्थांना कुजविण्यासाठी या बुरशीची मदत होते। त्याबरोबरच आपल्या जमिनीचा सुपीकता वाढवण्यासाठी, जमिनीचा पोत वाढवण्यासाठी या ट्रायकोडर्मा बुरशीचा आपण वापर करू शकतो। अशा पद्धतीने ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करून आपण या हंगामामध्ये आपल्या पिकावर जे काही वेगवेगळे रोग येणार आहेत त्या रोगापासून नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा बुरशीची बीज प्रक्रिया करावी। त्याबरोबर